मंचावर उपस्थित आदरणीय राजेंद्र राऊत साहेब, जिल्हा परिषदचे अध्यक्ष दीपक वैदजी, नगराध्यक्ष तेजस्विनी मॅडम, माझे सहकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर खुशालजी, प्रांत साहेब, त्यांचे महसूलच्या टीम, जिल्हा परिषदच्या टीम, आमच्या समोर बसलेले छोटा कलाकार, इतर सर्व मान्यवर आणि माझा प्रिय वार्षिकर, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मला परवा CM ऑफिसतून कॉल आला होता आणि CM ऑफिसच्या मला सांगत होते की साहेब असं आमच्या श्री भगवंत मंदिरला येणार आहे. तोपर्यंत मला भगवंत मंदिरचा इतिहास मला माहिती नव्हते आणि इथे येत असताना प्रांत साहेब मला जवळपास एक तास आमच्या श्री भगवंत मंदिरचा इतिहास आणि महत्त्वाचं मला पूर्ण सांगितलं आणि पंढरपूर आणि भगवंत मंदिरचं असलेले जे कनेक्शन आहे तो पण मला समजून सांगितलं. आणि इथे प्रत्यक्ष असं आणि इथे आल्यानंतर मला भरपूर माहिती पण भेटलं. सगळं भेटल्यानंतर खरं म्हणजे मला खूप अभिमान आणि मी सर्वप्रथम भाग्यवान समजतो. इतकी मोठा ऐतिहासिक आणि डिवाइन भूमीला मला इथे बोलवलं आणि सत्कार केला आणि मला पूजा करायला लावलं. सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद बोलतो. दुसरा, माझं ॲक्च्युली आज प्लॅन होतं की इथे यायचे, हेलिपॅडतून पूर्ण सीएम सरांच्या दौऱ्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण सिक्युरिटी प्रोटोकॉल बघायचे आणि सोलापूरला निघून जायचे. पण मला आज राजेंद्र राऊत साहेबांनी इतकी प्रेम दाखवलं आणि इतकी आग्रह केला. आत्ता मला कळालं की CM सर कशा आपलं मानत आहे. साहेब इतकी मला प्रेम दाखवलं आणि इतकी आग्रह केला की मी इथे आलो आणि इथे पूजा पण केलं की साहेब. आणि दुसरं सांगायचं म्हणजे भरती करायची आणि मी पूर्ण ठिकाणी मी आता दौरा करत असताना मी प्रांत साहेब आणि आमच्या इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलं होतं की हे करायचे तो करायचे म्हणून. पण इथे आल्यानंतर मला कळायचं की बरेच विषय ऑलरेडी झालेले आहेत. इतकी सुंदर नियोजन सर्वांनी केलेली आहे. याच्यासाठी मी सर्व टीमना मनापासून अभिनंदन करतो. ॲक्च्युली सांगायचं काही राहिलंच नाही. इतकी चांगलं पूर्ण ऑलमोस्ट 90% काम पूर्ण झालेली आहे. जे किरकोळ गोष्ट आहे तोच मी सांगितलं, म्हणजे सांगायचं म्हणून सांगितलं, पण नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे मी सर्वांना परत एकदा सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, धन्यवाद बोलतो आणि इथून मी माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.